एक झालेलं धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. राशीद नरळे हे देखील खूप मोठं विख्यात नाव या खेळाडूला देखील प्रभावित केलंय हर एक स्पर्धेमध्ये. अगदी या मैदानावरती ज्या वेळी स्पर्धा झालेत ना त्या वेळी या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. ते राशीद नरळे आपण पाहतोय. हॅडल सेव्ह करायचा होता परंतु फटका फसलाय. जिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत त्या मात्र फक्त 2. राशीद नरळे आपण पाहतोय. आता मात्र बॉलच्या क्षेत्रामध्ये जिंकणे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पहिली शिकार गडाला पहिला काय नाही लाईव्ह इकडे नव्हतं. माझं नाव त्याचं वायू जे ट्रान्सपोर्ट म्हणून छत्तीसगड लिहून देऊ का नाव. हो तर या दरम्यान आपण पाहतोय की मंचावरती ॲडव्होकेट तुषारदादा पाटील यांचे स्नेही मित्र सन्माननीय संतोषजी कुमार आणि रितेशजी गवळा साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एच जे ट्रान्सपोर्ट चे सर्व आपण पाहतोय सन्माननीय सतीशजी झरक साहेब यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. तर वेलकम सर, आपलं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कम बॉक्स. हॅलो 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 येस. काय निश्चितपणे यूट्यूबवरती पाहायला देखील
सो मच. तर चौथ्या क्रमांकावरती मनीष धायगुडे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी काही वेळेपूर्वीच आपण या देखील खेळाडूचा चर्चा केली होती. ते खेळाडू मैदानावरती आलेत. हो दांडी गुल. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट बत्त्या गुल. मनीष धायगुडे बॅक टू द आउट. जयभावने संघाची अवस्था थोडीशी बिकट आपल्याला पाहायला मिळते. अगदी सांगायचं गेलं ना अनिल, तू चल मैं आया अशी परिस्थिती देखील पाहायला मिळते आहे. राजू नरळे मात्र प्रभावित करतात. तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवरती. सतीश आपल्याला पाहायला मिळतील. संघाची एकूण धावसंख्या तर पाहिली 12. या धावसंख्येवरती कुठेतरी गुरफटताना पाहायला मिळतोय. आज जय मल्हार स्पोर्ट्स फिटनेस स्मॅश बी आज संघ पूर्ण ताकदीनं जल्लोषानं उस्ताड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर पुन्हा एकदा फसला. जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि काय शेल्टी फ्लाय. आणखी एक फलंदाज बॅक टू टेक आउट. तर यस डेफिनेटली 12 धावण्यावरती गुरफडताना पाहायला मिळतोय. आता वाजले की 12 आणि मी म्हणेल जयभावनी संघाचे 12 वाजलेत. प्रत्येक येणारा खेळाडू मैदानावरती हजेरी लावण्याचं काम करतोय.
राजू नरळे जर्सी क्रमांक 10 परिधान करणारा गोलंदाज आपण पाहतोय. बघा फसवेदारी ही पाहायला मिळते. अगदी चेंज आउट द पेस परिवर्तन पाहायला मिळत आहे आणि या खेळाडूची ही खासियत आहे. मंटी सूळ ऑड मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर राजू नरळे या संघामध्ये या खेळाडूची निवड का आहे हे दाखवून देतात. अगदी सातत्याने आपण पाहतो या खेळाडूनं प्रभावित केलंय. पहिले षटक हाताळतात, तिसरे षटक हाताळतात, अशा या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी नेहमी पाहायला मिळाली आहे. तो पंच इशारा करतात अवांतर स्वरूपाचा हा चेंडू आहे. जिथे उशिरा का होईना एक धाव मिळाली आहे. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दत्तात्रय गोडसे सलामीसाठी आलेत. दत्तात्रय गोडसे जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत मी म्हणेल कुठेतरी एका चांगल्या धावसंख्येकडे संघ वाटचाल करू शकेल. कारण दत्ताकडे प्रोटेक्शन आहे, दत्ताकडे ताकद आहे, दत्ताकडे कुवत आहे आणि दत्ताकडे धमक देखील आहे. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखलं देखील जातं दत्ताला. तो दत्ता नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. ओ फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक बा संदीप काय ऍक्शन पाहायला मिळते आहे. आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. Duck out. तर निश्चितपणे बंटी पाटील हे देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. अनेक पाहुण्यांची बांधे आली आपल्याला अगदी सकाळच्या सत्रामध्ये. उद्घाटन सोहळा देखील आपण पार पाडला, विकेटचं पूजन पाहिलं. त्यानंतर हळूहळू या ठिकाणी पाहुण्यांची बांधे आली देखील पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 17.
या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे, जिथे पाहायचं विशाल कशा पद्धतीने शेवटचा चेंडू हाताळतील. दत्ता गोडसे नॉट आउट राहिलेत, पण एकही षटकार एकही चौकार खिचू शकले नाही आहेत. शेवटच्या चेंडूवरती होतंय काय, संदेश के चुकी करतोय. या चेंडूवरती पाहायला मिळतील तब्बल अंपायर डिसिजन 4 तर 4 धावा. तर पहिलं या ठिकाणी सत्र समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा उभारल्यात, त्या मात्र 21-22 धावांचं एक माफक आव्हान गाठायचंय आणि पाहायचं या 22 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपली राष्ट्रभाषा हिंदीमधून आकाश गुप्ता. असेल पुढचा संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली ए आणि संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली बी दोन्ही संघांना विनंती असेल. चला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकसाठी. संघर्ष स्पोर्ट्स ए आणि संघर्ष स्पोर्ट्स बी आपल्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकसाठी यायचं आहे. तर नक्कीच आदरणीय मयूर जानकर साहेब नवी मुंबई पोलीस कार्यरत आहेत QRT. तर नक्कीच आपला हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2024 च्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल जर आपण इथे मैदानावर कुठे असणार तर या स्थानापन्न आमच्या व्यासपीठावर आपला हार्दिक स्वागत आहे राष्ट्रवादी चषक 2024 च्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्माननीय दीपकजी पाटील साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुणे आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. आकाश याचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. विनंती असेल संघर्ष ए आणि संघर्ष बी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आय थिंक ललित या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुधीर देखील या ठिकाणी जुळले. संघर्ष ए आणि संघर्ष बी आज ललित केशवंत त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील देऊया आणि त्यांचा खेळ देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच आपण टॉस बॉक्स कडे वळूया. प्रवीण सर आलेले मान्यवर यांच्या हस्ते नाणेफेक केलं जाईल पुढच्या सामन्याचा. एका बाजूला असणार संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली ए तर दुसऱ्या बाजूला संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली बी. आकाश ए आणि बी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर
मागील आठवड्याचा उपविजेते पदाचा मानकरी संघर्ष संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात हॅलो 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 मग टॉस झाला का हॅलो. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर संघर्ष आणि संघर्ष बी दरम्यानची ही लढत आपल्याला मैदानावरती, परंतु सुरू सामना मैदानाच्या आतमध्ये खेळाचा उत्तरार्ध यावेळेला लॉफ्ट केलाय. खरं तर क्षेत्ररक्षक कल्पेश चेंडूवरती येणार. ए संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. येस, नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये संघर्ष ए संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. खरं तर प्रत्येक क्रिकेट हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये संघर्ष संघ नेहमीच चमकदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी यावर्षीच्या क्रिकेट हंगामात पाहिलं तर पहिल्या 3 स्पर्धा देखील खूप चांगली कामगिरी राहिली आहे, सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे. मात्र स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकला नव्हता. मागील आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये संघर्ष संघ उपविजेते पदाचा मानकरी ठरला आणि या संघाचं हे नेहमीच दरवर्षीचं आणि प्रत्येक क्रिकेट हंगामाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. तर पाहूया आज कशा पद्धतीने हा संघ परफॉर्म करणार हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती आल्या आहेत 8. विजयासाठी लक्ष आहे 22 धावांचं. यावेळेला ऑन साईडला चेंडू टार्गेट केला जातोय. फलंदाज आणि चेंडू सी थँक्यू डीजे. तर डीजेच्या माध्यमातून देखील आपण सुमधुर संगीत या ठिकाणी ऐकलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि फोर्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित राष्ट्रवादी चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते. प्रमुख आयोजक माननीय तुषारदादा पाटील साहेब, युवा नेते, त्याचबरोबर विशेष आभार रोहित नंगरे पाटील, स्वप्नील जाधव, इरफान पटेल आणि भरत इंगळे आणि त्यांचं संपूर्ण सहकारी, या सर्वांचं मात्र खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य राहिलं आहे. SJ ट्रान्सपोर्ट सतीशजी जरग साहेब आणि तृप्ती कार्गो मूव्हर्स सचिनजी डुबल साहेब यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस जर पाहिलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात. दीपकजी पाटील साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. त्याचबरोबर तुषारदादांचे स्नेही मित्र संतोष कुमार आणि रितेश गौडा हे देखील या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सामना क्रमांक 3 मैदानावर सुरू आहे. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेसचा
बी हा संघ यावेळेला रिव्हर्स बॅटिंग केला आहे. बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलते आहे. फलंदाज आहे राहुल जाधव. पण साईड स्क्रीनच्या ठीक डाव्या बाजूला जो बॅनर पाहतोय सिटीजन मेडिको चे सर्व आपण पाहिलं तर या ठिकाणी हेमंतबाई चौधरी यांच्याकडनं प्रत्येक आईवा झेलसाठी मात्र 200 रुपयांचा पारितोषिक आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. या दरम्यान आदरणीय गुरुदेव सिंग साहेबांचं देखील या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत, वेलकम, आपलं स्वागत आहे. शुभागमन आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय. गुरुदेव सिंग साहेब यांचं या मंचावरती शुभागमन होत आहे, तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. परंतु इथे राहुल जाधव मी म्हणेन वेळ घेतोय. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात 19-3 धावांची गरज आहे. डावखोरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, सलामीची जोडी. विनोद लवकर बाद झाले आणि त्यानंतर मात्र विशाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर विशालच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल का? डावखोरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि यानंतर मात्र एक बिग बॅटल. खरं तर नवनाथजी कोळेकर यांच्याशी ज्यावेळेला आम्ही संपर्क साधला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा सामना एक बिग बॅटल असणार आहे, एक खूप मोठी लढत असणार आहे आणि आजच्या दिवसातील मॅच ऑफ द डे देखील असू शकते. संघर्ष संघ जबरदस्त फॉर्म मध्ये मागील स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय, द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे आणि त्यांच्या समवेत संघर्ष बी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, यानंतरचा सामना बिग फाईट. तो इथे 3 धावांची गरज आहे. थोडासा दिशाहीन चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणारा पंच आमच्या दिशेनं वळतात. अवांतर चेंडू होते तर ललित आमच्या ठीक मंचाच्या समोर आहेत. तर वेलकम, आपलं स्वागत आहे आणि त्याचबरोबर वाढदिवसाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा पण देऊयात. खरं तर आज लकी डे आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की कोळेकर साहेबांचा आम्ही खरपूस समाचार घेऊ. त्यामुळे हे बॅटल पाहायला मिळेल. पण 2 धावांची गरज आहे. सामना काहीसा एकतर्फा होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर रखरखीत ऊन आणि या उन्हामध्ये सुरू असणारी ही लढत आहे. परंतु या खेळाडूंचा विशेष कौतुक करायला हवं. खरं तर ऑलमोस्ट आता रायगडमध्ये जास्तीत जास्त रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, कारण दुपारच्या सत्रांमध्ये उन्हाचा तडाखा आता जाणवू लागलाय. त्यामुळे जास्तीत जास्त रजनी क्रिकेटच्या स्पर्धा या विभागामध्ये आपल्याला आयोजित केलेल्या पाहायला मिळतात. परंतु इंटर कॉलनी क्रिकेटचा हा हंगाम जर आपण पाहिला ना तर यशस्वी हंगाम राहिला आहे. अनेक विविध मोठमोठ्या स्पर्धा आपण या मैदानावरती पाहिल्या. यावर्षी अनेक स्पर्धांच्या आयोजकांना मात्र खूप सारी मेहनत घेऊन सर्वच स्पर्धा यशस्वी होताना आपण या पाहिल्या. अगदी छोट्यातल्या छोट्या स्पर्धेपासून मोठ्यातल्या मोठ्या स्पर्धेपर्यंत कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये या वर्षीच्या स्पर्धांना खरं तर विशेष आकर्षण ठरल्या. प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आणि बऱ्याच आयोजकांचं आयोजन हे यशस्वी आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीनही काही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. जसं 40+ ची एक मोठी स्पर्धा आपण शिवशंभो स्पोर्ट्स कळंबोली यांच्या माध्यमातून याच मैदानावरती येत्या 19 फेब्रुवारी अर्थातच शिवजयंतीच्या निमित्तानं ती स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एकदिवसीय ती स्पर्धा असेल, परंतु स्वरूप मात्र मोठ्या प्रमाणात. हा सामना जिंकलाय जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश बी संघानं. विजेत्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण जाणार आहोत. जय भवानी संघाचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात, आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं त्याबद्दल आपलं देखील विशेष आभार. या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच गोलंदाज राजू नरळे. 2 षटक 0 निर्धाव 4 धावा आणि 5 विकेट्स 5 विकेट हॉल ज्यांच्या माध्यमातून कंप्लीट केला गेला. फायपर लगावणारा गोलंदाज राजू नरळे ठरतायत या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. तर राजू यांना विनंती आहे, पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळाडू शिवानं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं. दुसऱ्या सामन्यामध्ये कोण होतं? दुसऱ्या
तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या समेत कमाणे सर या ठिकाणी जुडले गेलेत. मराठीचा एक अप्रतिम आवाज आहे आणि खरं तर बेलापूर या ठिकाणी त्यांची आणि आमची भेट झाली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या समालोचन क्षेत्रामध्ये मी देखील समालोचनाच्या माध्यमातून समालोचन करू शकतो आणि खरं तर मराठीचं त्यांचं समालोचन आम्ही ऐकलं आणि त्यानंतर मात्र आज या ठिकाणी त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला, संघर्ष ए संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि लगेच सामना सुरू करायचा आहे. आणि विजेत्या संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण पंचांच्या भूमिकेसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आय थिंक संघर्ष संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम